मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनला म्हणते, तलवारी उपसणं ना खूप सोपं असतं हो, परंतु मी पण जर वाद घालत राहिले तर घराला घर पण कसं येणार. आणि तुम्हाला एक सांगू का, मी फार वेगळं असं काही करतच नाही आहे. कारण आई आणि पूर्ण आजी या दोघींच्याही स्वभावातला जो गोडवा आहे ना, तो डोकं वर कधी काढतोय याचीच मी वाट पाहतीये, असं म्हणून ती पुन्हा आपलं काम करू लागते. तर अर्जुन खूपच कौतुकाने प्रेमाने सायलीकडे पाहत असतो. मग आता तो विचार करतो, माझा मूड ऑफ असेल तर मिसेस सायली लगेचच माझा मूड व्यवस्थित करतात, ठीक करतात. आता मला सुद्धा ते जमवलंच पाहिजे. पण कसं, हा प्रश्न त्याला पडतो, सायलीचा मूड ठीक कसा करावा. मग त्यानंतर तो आता बाप्पाजवळ जातो आणि प्रार्थना करतो की सायलींचा मूड ठीक करण्यासाठी मला शक्ती. बाप्पाच्या पाया पडून झाल्यानंतर अर्जुन लगेचच आता सायलीला विचारतो, काय हो मिसेस सायली, हे असं देवघर आपल्या रूममध्ये कशाला हवंय. तेव्हा सायली विचारते, कशाला हवंय म्हणजे, मी देवपूजा नाही करायची का. तेव्हा अर्जुन म्हणतो, ऑफकोर्स करा की, मी कुठे नाही म्हटलो, परंतु इथे का नाही म्हणजे तुम्हाला घरातील सर्व कामं करण्याची परमिशन मिळाली आहे ना, मग खालच्या मोठ्या देवघरात जाऊन सुद्धा तुम्ही पूजा करू शकताय, बरोबर ना. तेव्हा सायलीच्या चेहऱ्यावर आता हसू येतं आणि मग ती म्हणते, अहो खरंच की, माझ्या तर लक्षातच आलं नाही हे. म्हणजे मला आवडेलच खाली जाऊन अशी पूजा करायला, परंतु ना थोडी थोडी भीती वाटते, कारण पूर्णाजी जर चिडल्या तर. तेव्हा लगेचच आता अर्जुन विचारतो, का चिडेल बरं. कारण मम्माने स्वतः तुम्हाला घरची सर्व जबाबदारी दिली, म्हणजे देवी आईसमोर दिवा लावण्याची जबाबदारी सुद्धा तुमचीच आहे, हे तुम्ही विसरलात का. सायली म्हणते, माझ्या लक्षातच आलं नव्हतं हे, मी ना आत्ताच जाते खाली आणि देवी आईसमोर दिवा लावते. अर्जुन म्हणतो, ठीक आहे. तेव्हा ती आता लगेचच बाप्पाच्या पाया पडते आणि एका ताम्हाणामध्ये बाप्पाला ठेवते. लगेचच तिकडे देवघरामध्ये घेऊन जायला निघते आणि अर्जुनला दाखवते. तेव्हा अर्जुन पुन्हा एकदा बाप्पाचे आशीर्वाद घेतो. मग आता सायली आणि तो दोघेही एकमेकांकडे पाहून गोड हसतात. मग सायली लगेचच तिकडे जायला निघते. तेव्हा अर्जुन हा सायलीचाच विचार करत, मिसेस सायलींना किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो, खरंच यांच्यासारखं दुसरं कुणीही नाही, असं म्हणून तो अजूनच तिच्या प्रेमात पडतो. तर आता लगेचच चैतन्याचा अर्जुनला फोन येतो. तेव्हा चैतन्य फोनवर म्हणत असतो, अर्जुन हे बघ, तू एखादं मला काम सांगितलं आणि मी केलं नाही असं कधी झालंय का. वेळी मी तुझं काम अगदी चोख केलंय, कारण आश्रमात जाण्याची वेळ आणि तारीख आपल्याला उद्याचीच भेटली आहे. तेव्हा अर्जुन आता खरंच आश्चर्य व्यक्त करतो. आणि तुला एक सांगू का रे चैतन्य, जेव्हा मी तुला सांगितलं होतं ना की उद्याची डेट घे म्हणून आश्रमात जाण्यासाठी, मला खरंच खूप मोठी शंका होती डेट मिळेल की नाही. आताच मिसेस सायली या देवघरामध्ये दिवा लावायला गेल्या आणि मला ही गुड न्यूज सुद्धा मिळाली. तेव्हा चैतन्य आश्चर्याने विचारतो, काय, पण तू कधीपासून अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला लागलास. तेव्हा अर्जुन म्हणतो, माझ्या बायकोवर विश्वास आहे आणि तिच्या श्रद्धेवर सुद्धा. आपल्याला आश्रमामध्ये काही ना काही नक्कीच क्लू मिळणार, असं म्हणून दोघेही आता फोन ठेवतात. दुसरीकडे साक्षी आता जिन्यावर एकदम विचारच करत बसलेली असते. महिपत आणि नागराज मात्र तेथे तिच्याकडेच पाहत असतात, कारण साक्षी एकदम गप्प असते. पूर्वीसारखं तेजसुद्धा तिच्या चेहऱ्यावर नसतं आणि ती काही बोलत सुद्धा नसते. मग आता लगेचच महिपत म्हणतो, साक्षी तुला आनंदाची बातमी द्यायची आहे. अगं तो हायवेजवळचा प्रोजेक्ट होता ना, तो साखर गावातला, तो आपल्या ताब्यात आलाय. हां, आता तेथून काय ते रेल्वेसुद्धा जातीये. 3-3 मजलेच्या 2 इमारती उभ्या करू, म्हणजे भाव बघ कसे गगनाला भिडतील. तेव्हा असं म्हणून तो गुड न्यूज सांगतो. पण आता साक्षी काहीच रिॲक्ट करत नाही. त्यावेळी नागराजसुद्धा तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, हो ना साक्षी, अगं मी परवाच जाऊन आलो त्या साईडवर, खरंच खूप मस्त आहे हा तो प्रोजेक्ट, तूच हँडल केला ना पहिल्यापासनं, खरंच तुझं काम ना अप्रतिम आहे. तेव्हा महिपत म्हणतो, माझ्या पोरीने एखाद्या प्रोजेक्टमध्ये हात टाकला आणि काम होणार नाही असं कधी होईल का, कारण माझी पोरगी ना लक्ष्मी आहे, लक्ष्मी. त्यानंतर पुन्हा एकदा महिपत साक्षीला विचारतो, आत नागराज शेठसुद्धा आले आहे, तर आपण आजच्या जेवणामध्ये चिकन वगैरे बनवायचं का, ते बटर चिकन तुम्ही खाणार ना नागराज. तेव्हा आता लगेचच तो हो असं म्हणतो. तर सारखा विचारून महिपत आता कंटाळतो आणि लगेचच साक्षीजवळ जात तिला मोठ्यानेच म्हणतो की, अगं बोल ना, जरा घडाघडा बोल ना, तू बोल ना, त्या अर्जुन सुभेदाराचे तुकडे तुकडे करा आणि आपल्या एखाद्या प्लॉटमध्ये गाडा म्हणून बोल की.
आत्ता गाडून येतो, पण तोंडाने बोल ना जरा काहीतरी. साक्षी काहीच बोलत नाही. ती लगेचच आपल्या रूममध्ये निघून जाते. त्यामुळे महिपतला अजूनच टेन्शन येत. तेव्हा आता लगेचच नागराज म्हणतो कशाला तिच्यावर उगीच ओरडतो. तेव्हा आता महिपत म्हणतो काय करू मग, बघ ना माझी साक्षी कशी झाली आहे, बोलत नाही का काही खात पित नाही. अरे त्या अर्जुन सुभेदाराचे असे तुकडे तुकडे करतो ना, तू बघतच राहा. तेव्हा नागराज आता त्याला म्हणतोय बाबा काही नवीन कांड करून ठेवू नकोस, जे काही झालंय ना ते निस्तरता निस्तरता नाकी नऊ आलंय. आता ती आपल्याला दामिनी देशमुख भेटली आहे ना, मग बघूयात आपण काय करायचं आणि काय नाही. आता तरी सध्या त्या अर्जुन सुभेदाराला काही करू नको. मला माहीत आहे त्याच्यावर तुझा भरपूर राग आहे, पण प्लीज सध्या ना आता तरी काही करू नकोस. तेव्हा लगेचच आता महिपत म्हणतो मला कळतंय अहो नागराज शेठ, मला म्हणजे चिखलामध्ये असे हात बरबटून चालणार नाहीत, पण करणार तरी काय. आपण जो हेर पाठवला त्यांच्या घरात, काही उपयोग आहे का त्याचा? नाही ना. ती प्रिया सुभेदारीन झाल्यापासनं कामाचा तर पत्ताच नाही, वर नुसता माझच माझ. त्याचं काय करायचं सांगा ना तुम्ही. तो आता लगेच तिला फोन सुद्धा करणार असतो. दुसरीकडे प्रिया आणि अश्विन गाडीतून चाललेले असतात. तेव्हा आता लगेचच अश्विन म्हणतो तन्वी अगं आज आपलं दर्शन किती छान झालं ना. पूर्ण आजीसुद्धा खुश होती आणि मॉम डॅडसुद्धा अगदी खुश होते. तेव्हा ती म्हणते हो ना. तेव्हा प्रिया म्हणते हो ना, त्यांच्या आनंदातच माझा आनंद आहे रे. पण तुला सांगू का तन्वी, मला या सगळ्या गोष्टी अगोदर करण्यामध्ये काही एक इंटरेस्ट नव्हता, परंतु आज तू सोबत होती ना म्हणून खूप छान वाटलं. तेवढ्यातच प्रियाच्या मोबाईलवर आता महिपतचा फोन येतो. तेव्हा आता अश्विनचं लक्ष नसतं, परंतु प्रियाचं असतं. तो महिपतचा आलेला कॉल पाहून प्रिया आता खूपच घाबरते. तेव्हा ती पटकनच फोन घेते. त्यावेळी आता अश्विन म्हणतो अगं अगं हो, किती पटकन फोन घेते, एवढी काय घाई करते, एवढी का पॅनिक होतीये. तेव्हा ती म्हणते नाही रे, पॅनिक वगैरे नाही, हातातून सटकला असताना फोन, असं म्हणून ती पटकनच फोन कट करते. दुसरीकडे महिपत रागातच म्हणतो पाहिलं का या प्रिया सुभेदारनीचा माज पाहिला का, अहो माझा फोन कट करते ती माझा. तेव्हा नागराज म्हणतो घरी असेल ती, सुभेदार असतील आजूबाजूला, ती कसा तुझा कॉल रिसीव करेल. तेव्हा महिपत म्हणतो ती पाताळात असेल ना तरीही तिने माझा फोन जाऊन उचलायचा, सांगा तिला. आता तिला तिची अवकात दाखवून द्या नागराज शेठ. तेव्हा प्रियाला पुन्हा एकदा महिपतचा कॉल येतो. त्याचवेळी ती आता लगेचच अश्विनला म्हणते की ऐक ना अश्विन, एक महत्त्वाचा कॉल आहे, घेते हा. तेव्हा तो म्हणतो घे ना, एवढं काय त्यात. तेव्हा ती लगेचच कॉल रिसीव करते आणि हॅलो असं म्हणते. तर आता महिपत लगेचच आलिया गावात अजब-वरात हे गाणं म्हणतो. तेव्हा प्रियाला आता घामच फुटतो आणि ती खूप घाबरते. तिला काय करावं सुचत नाही. तिला ते प्रसंग पुन्हा आठवतात की महिपतने खुर्चीमध्ये मला बांधून ठेवलं होतं आणि त्याच्या हातात गन होती, तो माझ्यासमोर त्या गाण्यावर सुद्धा नाचत होता. तेव्हा आता प्रियाला पूर्णपणे घाम फुटलेला असतो आणि ती टेन्शनमध्ये असते. म्हणून अश्विन विचारतो काय झालं अगं, तू एवढी टेन्स का दिसतीये, असा कोणाचा फोन आहे. तेव्हा प्रियाला काहीच बोलता येत नाही. तर महिपत पुन्हा तिची गंमत करत तिला विचारतो काय काय ते म्हणजे काय, असं म्हणून तो विचारतो काय चाललंय काय प्रिया सुभेदारेन, तू काय नवऱ्याकडून सेवा करून घेतेस की काय. म्हणजे आता मला जर तुझ्याबरोबर बोलायचं असेल तर तुझ्या बेडरूममध्ये यावं लागेल का डायरेक्ट, कधी येऊ सांग, मला तर आवडेल, असं म्हणून महिपत हा प्रियाला घाबरवतो. तेव्हा आता लगेचच ती म्हणते हॅलो हॅलो, आवाज येत नाहीये. अश्विन जरा 1 मिनिट गाडी बाजूला लावतो का. तेव्हा अश्विन हो असं म्हणतो. तेव्हा प्रिया पूर्णपणे गोंधळलेली असते आणि म्हणते एक महत्त्वाचा फोन आहे, जरा नेटवर्क येत नाहीये, मी पटकन फोनवर बोलून येते हा. त्यावेळी अश्विन ठीक आहे असं म्हणतो. प्रिया गाडीतून खाली उतरते, जरा बाहेर येत म्हणते की तुम्ही मला परत परत फोन का करताय. अहो मी आता अश्विन सोबत आहे आणि जर त्याला संशय आला तर. तेव्हा महिपत म्हणतो मग मी दिलेली कामं ना जरा नीट करायची, समजलं, म्हणजे मला फोन करायची गरजच पडणार नाही. घरात काही सापडलं का असं तो विचारतो. तेव्हा ती म्हणते काय सापडणार, ती अर्जुन आणि सायली माझ्यावर अगदी व्यवस्थित लक्ष ठेवून असतात. तो म्हातारा सुद्धा घरी येऊन बसलाय. तेव्हा लगेचच महिपत म्हणतो अशी चिलट तर अजिबातच खांद्यावर बसू द्यायची नाहीत. तुला कळलं का, भुनभुन करायला लागली ना कानावर तर लगेच अशी चिरटून टाकायची. आता लगेचच प्रिया म्हणते तुम्ही काही प्लीज चिरडू वगैरे नका, तुम्हाला माणसांना मारण्याचं काय तिकीट मिळाल्यासारखं का मारताय तुम्ही. हे पहा माझं ठरलंय, माझ्याकडे एक प्लॅन आहे, उद्या तो म्हातारा घरी नसेल, ठीक आहे, चला आता नवरा बघतोय माझा, असं म्हणून ती फोन ठेवते आणि लगेचच हसण्याचं नाटक करत घाम पुसते आणि गाडीत जाऊन बसते. तेव्हा आता गाडीत बसल्यानंतर लगेचच अश्विन विचारतो तन्वी अगं काय झालंय, काही
प्रॉब्लेम झालाय का? कारण तुझा चेहरा बघ किती लाल झालाय. तेव्हा प्रिया पुन्हा एकदा घाम पुसते. मग आता काही प्रॉब्लेम झालाय का? बोल ना, असं आता पुन्हा एकदा तो विचारतो. तेव्हा ती म्हणते नाही रे, तसा काही प्रॉब्लेम नाही झाला. प्रिया आता लगेचच खोटं सांगू लागते. अरे काय झालं ना, लग्ना अगोदर मला एक इंटर्नशिप ऑफर झाली होती, पण आपल्या लग्नाचा मध्येच विषय सुरू झाला म्हणून मी ते स्टॉपच केलं. माझ्या मैत्रिणीला सुद्धा झाली आहे ना, मग काय होतं की तिला डिझाईन्स वगैरे व्यवस्थित काढताच येत नाही. मग मलाच सगळे ड्रॉइंग्स वगैरे काढून द्यावे लागतात. मग ती सारखी सारखी फोन करत असते आणि मग मला बर्डन येतं. तेव्हा आता तो म्हणतो तुला ना सगळ्यांना मदत करायची असते. तेव्हा ती म्हणते हो ना, आता करावीच लागते. काय करायचं मग? निघायचं का? कारण पूर्ण आजी आणि आई वाट बघत असतील. तेव्हा अश्विन हो असं म्हणतो. इकडे सायली आता ती गणपती बाप्पाची मूर्ती खाली घेऊन आलेली असते. तेव्हा विमल लगेचच हॉलमध्ये तिला विचारते, काय हो तुम्ही आज बाप्पाची मूर्ती खाली घेऊन आलात? सायली म्हणते कारण मला देवघरात ही ठेवायची आहे आणि मी आज देवी आईसमोर दिवासुद्धा लावणार, त्यामुळे खूप छान वाटतंय. तेव्हा लावा लावा दिवा लावा, कारण तुमचा सुद्धा हक्क आहे तो, असं विमल म्हणते. तर इकडे आता पूर्ण आजी, कल्पना आणि त्याचबरोबर प्रताप हे तिघेही घरी आलेले असतात. तेवढ्यातच प्रियासुद्धा तेथे येते. तेव्हा प्रताप विचारतो काय गं तन्वी, कुठे आहे अश्विन, तू एकटीच आलीस का? तेव्हा अश्विन मला ड्रॉप करून पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये गेलाय, जेवणाच्या वेळेपर्यंत येतो म्हणाला, असं प्रिया सांगते. आणि सर्वजण घरात जायला निघतात. तर सायली आता समोरच मूर्ती घेऊन उभी असते. म्हणून आता लगेचच आजी या विचारतात आता हे काय? अगं तू तर अशी मूर्ती घेऊन का उभी आहे इथे? तेव्हा सायली म्हणते काही नाही, अहो एका घरामध्ये 2 देवघरं मला नको होती आणि माझंच मन मला खात होतं, माझ्या मनाला काही ते पटत नव्हतं. आईंनी कसं आता सर्व जबाबदाऱ्या दिल्या आहेत ना मला, मग म्हटलं की मी ही मूर्तीसुद्धा देवघरात ठेवते आणि त्याची पूजा रोज करेल हा मग, आणि देवीसमोर दिवासुद्धा लावेल. त्यावेळी आता कल्पनाला राग येतो आणि ती लगेचच म्हणू लागते हो मी तुला घरातील सर्व जबाबदाऱ्या दिल्या होत्या हे खरं आहे, परंतु असं म्हणून ती नकार देणार असते. तेवढ्यातच पूर्ण आजी म्हणतात कल्पना थांब जरा, मला ना देवावरनं वाद नको आहे आणि तिन्ही सांजेला तर नकोच नको, असं म्हणून सर्वांनाच त्या गप्प करतात. तर प्रियाचा मूड ऑफ होतो. सायलीला मात्र खूप आनंद होतो. मग त्यावेळी पूर्ण आजी म्हणतात कुणीही पूजा केली ना तरीही देवीला ती पोहोचतेच. तेव्हा सायली म्हणते इकडे या ना, मी दिवा लावते, असं म्हणून ती सर्वांनाच बोलवते. तेव्हा सर्वजण आता लगेचच देवघराजवळ जातात. मग सायली आता लगेचच बाप्पाची मूर्ती तेथे ठेवते, त्याची पूजा करते आणि हळदी कुंकू वाहून फूल ठेवून तिला खूप छान वाटतं. कारण आता एका घरामध्ये दोडे असणार नाहीत याचा आनंद सायलीला झालेला असतो. मग ती आता लगेचच देवी आई समोर सुद्धा दिवा लावते आणि आरती करत असते. तेव्हा सर्वजण हात जोडतात. तर प्रियाला राग आलेला असतो, परंतु नाईलाजाने ती सुद्धा आता हात जोडते. मग आता दिवा लावल्यानंतर घरातील वातावरण अगदी प्रसन्न होतं. त्यामुळे सर्वजण पुन्हा एकदा देवी आईचं दर्शन घेतात. तर प्रियाची नजर आता कुणाला तरी शोधत असते. मग आता सायलीच्या आनंदाला पारावारा राहिलेला नसतो. तेव्हा ती म्हणते देवी आई, आज सर्वांसोबत मला मंदिरात जाता नाही आलं, परंतु आज मी तुझ्यासमोर दिवा लावताना सर्वजण माझ्या सोबतच आहेत आणि खरं सांगू ही फक्त तुझी आणि तुझीच कृपा आहे. त्यानंतर सायली आता सर्वांनाच प्रसाद देते. मग आता कल्पनाला अगोदर देते, पूर्ण आजींना सुद्धा. त्या दोघीही खुश होतात. मग प्रियाला प्रसाद देत आता लगेचच सायली म्हणते प्रसाद घे प्रिया, देव ना तुला सद्बुद्धी देव. तेव्हा प्रियाचा तेथे अपमान होतो आणि ती रागातच सायलीकडे पाहते. तर सायली आता प्रताप आणि विमलताईंना सुद्धा प्रसाद देते. मग प्रिया मनातच म्हणते की हिला ना आजकाल खूप माझंच चढत चाललंय. आता ना हिच्या बापाला जेव्हा मी घराबाहेर काढेन ना तेव्हा हिलाच सद्बुद्धी येईल. पण तो म्हातारा गेलाय तरी कुठे, हा विचार आता ती करत असते. तेव्हा सायली आता लगेचच विमलला विचारते की विमलताई, आज ना रात्रीच्या जेवणामध्ये काहीतरी हलकंच करूया, पिठलं करूयात का शेवग्याच्या शेंगा घालून? तेव्हा लगेचच आता विमल हो असं म्हणते. सर्वजण आता आपापल्या रूमकडे जाणार असतात. तेव्हा अचानकच पूर्ण आजींना असा खोकला येतो. त्यामुळे सर्वजण त्यांच्याकडे आश्चर्याने पाहतात की आत्ता तर पूर्ण आई ठीक होते, अचानक झालं तरी काय? मग त्याच वेळी आता सर्वजण जरा घाबरतातच. सायली म्हणते मी पटकन पाणी घेऊन येते हा, पण कल्पना आता विमलला काम सांगत असते आणि विमल पटकन घेऊन ये ग पाणी असं म्हणते. सायली म्हणते पूर्ण आजींना इकडे बसवा. तेव्हा सायली लगेचच पाणी घेऊन येते आणि पूर्ण आजींना पाणी पाजते, परंतु तरीही
पूर्णाजींचा खोकला थांबत नसतो, त्यामुळे सर्वजण जरा घाबरतातच. प्रिया आता रागा वैतागाने पूर्णाजींकडे पाहत असते. मग आता लगेच सायली विचारते, पूर्णाजी ठसका लागला की अहो अगोदरपासूनच तुमचा घसा दुखतोय ते सांगा ना. तेव्हा सायली काळजीनेच म्हणते, पूर्णाजींच्या खोलीमध्ये जे औषध असेल ना ते मी घेऊन येते पटकन खोकल्याचं. तर आता त्यांना खूपच त्रास होऊ लागतो. त्यावेळी आता लगेचच प्रताप म्हणतो, पूर्णाई जरा वर बघ, म्हणजे धास थांबली ना तुझा खोकला सुद्धा थांबेल. तेव्हा कल्पना आता विचारते, काय हो मी अश्विनला फोन करू का. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, नको नको. तेव्हा पूर्णाजीला लगेचच प्रिया म्हणते, डोळे बंद कर आणि शांतपणे बसून राहा, थांबेल तुमचा खोकला, एवढं काही नाही आहे अगं. तेव्हा सायली पटकन आता लगेचच औषध घेऊन येते आणि पूर्णाजींना औषध देते आणि म्हणते की अश्विन भाऊजींनी दिलंय ना तुम्हाला हे औषध, तुम्हाला बरं वाटेल. तर आता सर्वजण जरा घाबरलेलेच असतात, कारण पूर्णाजींचा खोकला काही केल्या थांबतच नसतो. मग त्यावेळी सायली म्हणते, मी तुमच्यासाठी गरम पाणी आणते हा. तेव्हा प्रताप म्हणतो, थांब सायली, तू मागच्या वेळी जेव्हा पूर्णाईला खोकला येत होता तेव्हा जो काढा केला होता ना त्याने पूर्णाईला लगेच बरं वाटलं होतं, तो काढा बनवतेस का तू. तेव्हा सायली एका क्षणी थबकतेच आणि म्हणते, हो बाबा करते करते हा, कारण तिला विश्वासच बसत नसतो की बाबांनी मला काम सांगितलंय. सायली अगदी आनंदाने लगेचच किचनमध्ये जाते आणि काढा बनवू लागते. प्रियाचं मात्र कुणाकडेच लक्ष नसतं, तिचं फक्त मोबाईलमध्ये लक्ष असतं. इकडे सायली किचनमध्ये जाते, विमलताईंना पटकन बाहेरून तुळससुद्धा घेऊन यायला सांगते आणि लगेचच काढासुद्धा बनवू लागते. तर इकडे पूर्णाजींचे खोकून खोकून त्यांना कसं तरी होत असतं ना, खरंच खूप त्रास होत असतो. तर कल्पना आणि प्रताप या दोघांनाही आता याचंच खूप टेन्शन येतं. तेव्हा सायली आता खूपच पटकन असा काढा बनवते आणि लगेचच पूर्णाजींना प्यायला देते. पूर्णाजी आता 1-2 घोट पितात, तेव्हा त्यांना थोडंसं अगदी बरं वाटतं. कल्पना विचारते, वाटतंय का हो पूर्णाई थोडंसं बरं. मग आता पूर्णाजी लगेचच म्हणतात, हो वाटतंय थोडंसं अगदी बरं. हे पाहून आता सर्वांनाच खूप आनंद होतो. मग आता पूर्णाजी म्हणतात, हो अरे वाटतंय थोडं बरं प्रताप. मग त्यावेळी प्रताप म्हणतो, मला माहीत आहे पूर्णाई, या काढ्याने ना तुला थोडं का होईना बरं वाटणारच. अगं आम्ही कितीही औषधं बनवली ना तरीही कधीतरी असा आजीबाईचा बटवाच कामी येतो. तेव्हा लगेचच कल्पना ही सायलीकडे पाहते, तर सायली आता हसतच तिच्याकडे पाहत असते. पण कल्पना काहीच रिॲक्शन देत नाही आणि सायलीचे आभार सुद्धा मानत नाही. त्यानंतर लगेचच ती म्हणते की पूर्णाई चला मी तुम्हाला तुमच्या रूममध्ये सोडून येते, तुम्ही तिथे जरा आराम करा, म्हणजे तुम्हाला छान वाटेल. त्यावेळी आता प्रिया मनात विचार करते, ज्या या खोकल्याच्या आवाजामुळे तरी मधुभाऊ बाहेर यायला हवे होते, कुठे गेले आहेत ना ते कळतच नाही. तेव्हा आता कल्पना विचारते, काय ग तन्वी, तू जातेस का घेऊन पूर्णाईंना त्यांच्या रूममध्ये. तेव्हा प्रिया विचारते, काय, पण एवढा मेसेज पाठवते आणि लगेचच घेऊन जाते मी. तेव्हा आता ते तिघेही तिच्याकडे पाहतच राहतात, पण कोणी काही बोलत नाही. त्यानंतर आता सायली म्हणते, आई मी गरम पाणीसुद्धा पूर्णाजींच्या रूममध्ये पाठवते हा, थोड्या वेळानंतर त्या पिल्या ना म्हणजे त्यांना जरा बरं वाटेल. तेव्हा ठीक आहे असं कल्पना म्हणते. तर आता लगेचच प्रताप म्हणतो, सायली काढा बनवला ना त्यासाठी थँक्स हा. मग प्रियाचे लगेचच डोळे फाटतात, तिचं जळफळाट होतो की सायलीचं कौतुक प्रतापने केलं. तेव्हा आता सायली आनंदानेच म्हणते, बाबा अहो थँक्स काय त्यात. त्यानंतर सायली आता लगेचच तिथे आवरावर करू लागते. मग पूर्णाजींना लगेचच कल्पना आणि प्रताप तेथून घेऊन जातात. तेव्हा आता प्रिया मनात विचार करते की एवढासा काढा केला त्यात काय एवढं, आता ना सर्वजण एक एक करून विरघळणार नाहीत ना, याकडे सुद्धा मला लक्ष द्यायला हवं. इकडे आता हा रूममध्ये काम करत असतो, तेव्हा सायली तेथे जाते आणि म्हणते, अहो ऐका ना, आज मी खूप खुश आहे असं म्हणून ती त्याला गोल गोल फिरवते. तेव्हा अर्जुन आता विचारतो, काय झालं एवढं. मग आता ती म्हणते, अहो आत्ता मी खाली गेले होते ना, तेव्हा मी दिवा लावत असताना तेथे पूर्णाजी आणि आई या दोघीही आल्या. त्यांनी मला दिवा लावण्यापासून थांबवलं सुद्धा नाही, उलट माझ्या हातून प्रसाद सुद्धा घेतला आणि त्यानंतर बाबांनी मला पूर्णाजींसाठी काढा बनवायला सांगितला, तो सुद्धा अगदी हक्काने. तेव्हा अर्जुन आता हसतच सायलीकडे पाहतो. मग आता तो विचारतो, एवढ्यामध्ये तुम्ही एवढ्या खुश झाल्या आहात. तेव्हा लगेचच सायली म्हणते, अहो एवढं काही कमी आहे का. मग आता अर्जुन लगेचच म्हणतो, ही आहे तुमची व्हील पॉवर, सर्वांसोबत तुम्हाला देवदर्शनाला जायचं होतं ना, आता तेच झालं बघा, फक्त मंदिराऐवजी आपल्या घरात ते झालं. तेव्हा सायली आता हो असं म्हणते आणि माणसाच्या इच्छाशक्तीवर खूप काही गोष्टी अवलंबून असतात, हे मात्र खरं आहे हा.
एक सांगू, आता देवी आई आपल्या माणसांमधील दरी अशीच मिटवेल बघा. तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो, देवी आईने तुमची अजून एक इच्छा पूर्ण केली. तेव्हा सायली आनंदानेच विचारते, कुठली? तेव्हा अर्जुन म्हणतो की आपलं इन्व्हेस्टिगेशन पुढे घेऊन जाण्याची, कारण आपल्याला आश्रमात जाण्याची परमिशन मिळाली आहे. आता मधुभाऊंना घेऊन आपण आश्रमात जाऊ शकतो. तेव्हा आता सायली अजूनच खुश होते आणि म्हणते की खरंच बघा बरं, आजचा दिवस किती छान गेला, कारण आज आपलं देवघर एक झालं, केसमधलं महत्त्वाचं काम झालं. आता हळूहळू सर्व काही गोष्टी अगदी पूर्ववत होतील. देवी आई खरंच आपल्यावर प्रसन्न आहे. मग अर्जुन म्हणतो, देवी आईचं मला माहीत नाही, माझ्यावर माझी बायको एवढी प्रसन्न असते ना, त्यामुळे मला दुसरं काहीही नको. तेव्हा सायली आता त्याच्याकडे पाहून अगदी गोड हसते. दोघेही आता खूप खुश असतात. अर्जुन खुश असतो कारण आजचा दिवस सायलीच्या मनासारखा गेलेला असतो. आता दुसरीकडे सुमन ही घरात असते. तेवढ्यातच रविराज आणि प्रतिमा हे दोघेही घरी येतात. तेव्हा अरे वा, तुम्ही आलात सुद्धा, असं आता लगेचच सुमन विचारते आणि थांबा हा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते असं म्हणते. तेव्हा आता सुमन लगेचच म्हणते, वहिनी अहो तुमच्या चेहऱ्यावरचे डाग पहा ना किती कमी झालेत आणि जे आहेत ना ते अगदी फिक्कटच दिसत आहेत. पहा ना, ट्रीटमेंटचा किती छान उपयोग झालाय. त्यावेळी आता प्रतिमा हसतच सुमनकडे पाहते आणि हो असं म्हणते. तेव्हा रविराजला सुद्धा आता प्रतिमाकडे पाहून खूप छान वाटतं, कारण तिच्या चेहऱ्याला जी ट्रीटमेंट केलेली असते त्याचा खूप असा इफेक्ट तिच्या चेहऱ्यावर झालेला असतो आणि त्यामुळे ती अजूनच खुलून दिसत असते. मग आता लगेचच सुमन म्हणते, भाऊजी ऐका ना, वहिनींच्या चेहऱ्यावरचे डाग जसे कमी होत आहेत तशा आपल्या पूर्वीच्या वहिनी परत येत आहेत, हो की नाही? मग रविराज हा तिच्याकडे पाहतच राहतो. मग आता मला नाही वाटत असं रविराज प्रतिमाकडे पाहून म्हणतो. त्यावेळी आता सुमन विचारते, म्हणजे? तेव्हा चेहऱ्यावर डाग असू देत किंवा नसू देत, ती माझीच प्रतिमा आहे जिच्याबरोबर मी लग्न केलं होतं, असं रविराज खूपच प्रेमाने प्रतिमाला म्हणतो. माझी प्रतिमा प्रेमळ, सर्वांना जीव लावणारे, तिचं मन तेव्हा देखील अगदी सुंदर होतं आणि आजही तितकंच सुंदर आहे, असं म्हणून तो तिचं कौतुक करताना थकत नाही. तर प्रतिमा खूपच गोड लाजते. त्यानंतर तो म्हणतो, हेच खरं सौंदर्य असतं. प्रतिमा आता कौतुकाने रविराजकडे पाहते. मग त्यावेळी रविराज म्हणतो, सुमन, मी प्रतिमाच्या सौंदर्यावर कधीही प्रेम केलंच नाही. मी ना तिच्या स्वभावावर प्रेम केलंय. पण तिला वाचा आल्यानंतर एकदा आरशामध्ये बघत असताना तीच म्हणाली की तिला तिची ओळख पटत नाहीये. म्हणूनच मी विचार केला की तिच्या चेहऱ्यावरचे हे डाग थोडेसे कमी झाले ना, तर कदाचित तिला तिची ओळख पटायला तरी मदत होईल. तेव्हा आता सुमन त्या दोघांकडेही पाहून हसते आणि म्हणते, असाच मानसोपचाराचाही उपयोग होऊ दे लवकरात लवकर. तेव्हा रविराज म्हणतो, हो होणार, नक्कीच होणार, मी आलोच हा, असं म्हणून तो तेथून जातो. तेव्हा आता प्रतिमा लगेचच रविराजकडे पाहू लागते आणि हसत असते. तेव्हा सुमन तिच्याजवळ जात उभी राहते आणि म्हणते की वहिनी, प्रेम करावं ना तर आपल्या रविराज भाऊजींसारखं. तुम्हाला सांगू, गेली 20 वर्ष झाले त्यांनी तुमच्या आठवणीत काढली आहेत, पण दुसऱ्या कोणत्याही स्त्रीकडे असं वळून सुद्धा कधी पाहिलं नाही आणि आता सुद्धा अगदी ते तुम्हाला फुलासारखं जपतायत आणि तुमचं मन सुद्धा राखतात. तेव्हा आता प्रतिमा हसते आणि म्हणते, मी किती भाग्यवान आहे ना ते मला कळतंय सुमन. अगं खऱ्या अर्थाने सुंदर मन तर आपल्या रविराजांकडेच आहे, असं म्हणून त्या दोघीही आता रविराजचं कौतुक करत असतात आणि त्या दोघींनाही रविराजचा खूप अभिमान वाटत असतो, कारण सगळ्या काही गोष्टी रविराज एवढ्या शांतपणे हँडल करत असतो आणि प्रतिमावर असणारं त्याचं प्रेम सर्व पाहून सुमन पण अगदी भारावून जाते. प्रतिमाला सुद्धा रविराजचा आता खूप म्हणजे खूप अभिमान सुद्धा वाटत असतो. तर इकडे घरातील सर्वांचं आता जेवण करून होतं. तेव्हा आता प्रताप म्हणतो, घासभर पिठलं खायचं म्हणून इथे जेवायला बसलो आणि तुडुंब पिठलं खाल्लं, अगदी पोट भरून गेलं. तेव्हा आता कल्पना म्हणते की तुम्ही ना आता जरा फेऱ्या मारा. प्रताप म्हणतो, मस्त आयडिया आहे, खोलीत जातो आणि मस्त फेऱ्या मारतो आता. तेव्हा अश्विन म्हणतो, डॅड मला माहिती आहे तुम्ही आता रूममध्ये जाणार आणि डिरेक्ट अशी ताणून देणार. तर इकडे सर्वजण आपापल्या रूममध्ये आता जाऊ लागतात. तेव्हा प्रताप आणि कल्पनासुद्धा आपल्या रूममध्ये आता जातं. प्रियाचं लक्ष फक्त अर्जुन आणि सायलीकडे असतं. मग आता अश्विन म्हणतो, चल अगं. तेव्हा ती म्हणते, हो आले आले, 1 मिनिट हा, तू पुढे जा बरं. मग आता तो पुढे जातो. इकडे अर्जुन आता किचनमध्ये जातो. तिथे विमल आणि सायली असतात. मग आता सायलीजवळ जात अर्जुन म्हणतो की आपल्याला आता मधुभाऊंच्या रूममध्ये जायचं आहे, कारण उद्या आपल्याला आश्रमात जायचं आहे, त्यांच्या मनाची तयारी असलेली बरी, हो की नाही?
तेव्हा प्रिया हे बोलणं ऐकते आणि लगेचच मनात विचार करू लागते, मनाची तयारी आणि कशासाठी. तर आता सायली म्हणते, अहो ऐका ना, मी हे सगळं काही अगोदर आवरून घेते आणि मग जाऊयात आपण, चालेल ना. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, मी हेल्प करतो ना तुम्हाला, म्हणजे कसं पटापट काम संपेल. तो आता लगेचच सायलीला आवरू लागतो. तेव्हा सायली म्हणते, नको ना प्लीज, मी जर नसाल ना तर माझी कामं ना 10 मिनिटात होतात, नाहीतर एका कामाला ना अर्धा अर्धा तास लागतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही लागणार, मी एक्सपर्ट आहे यामध्ये. तेव्हा प्रिया मात्र डोक्यालाच हात लावते. तर आता त्या दोघांचं तू मै सुरू असतं. त्यावेळी विमल आता ते ऐकते आणि म्हणते, त्यापेक्षा ना तुम्ही दोघंही जा बरं, मी आवरते सगळं काही. तेव्हा आता अर्जुन हसतो आणि म्हणतो, अरे वा क्या बात है, वाव फॅन्टॅस्टिक, असं म्हणून तो आता विमलवरच खुश होतो, कारण विमल सर्व कामं आता आवरणार असते. मग आता सायली म्हणते, चला जाऊयात मग आपण आता आउट हाऊसमध्ये. तेव्हा आता प्रिया लगेचच हे ऐकते आणि तिला धक्का बसतो. तर आता अर्जुन आणि सायली हे दोघेही जायला निघतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये ब्लँकेटची घडी घालत असताना अर्जुन एका बाजूने तर सायली दुसऱ्या बाजूने असते. तेव्हा अर्जुन आता सायलीला म्हणतो, जेव्हा तुम्ही माझ्यावर चिडल्या असताना तेव्हा सर्व राग माझ्यावरच काढता, आणि आता जेव्हा तुम्ही खुश आहात ना तेव्हा मला गिफ्ट पण पाहिजेच पाहिजे, असं म्हणून तो तिच्या जवळ जातो आणि किस मागत असतो. तेव्हा सायली आता त्याच्या तोंडावरच उशी ठेवते आणि त्याला जोरातच मागे ढकलते. त्यानंतर अर्जुन आता लगेचच सायलीकडे जातो आणि त्या ब्लँकेटनेच तिला असं जवळ ओढतो. मग आता खूपच प्रेमाने ते दोघेही एकमेकांकडे पाहतात. तर दुसऱ्या दिवशी आता सर्वजण नाश्ता करत असताना धावत असते ते येते आणि म्हणते, अश्विन, पूर्णाजी, खूप मोठी गडबड झाली आहे. तेव्हा काय झालं असं लगेचच पूर्णाजी विचारतात. तेव्हा तुम्ही मला लग्नामध्ये जो हार दिला होता ना तो कुठे सापडत नाही हो. आता मला फक्त तो हार मिळायला हवा, मग त्यासाठी सर्वांच्या खोलीची झडती घ्यावी लागेल ना तरीही चालेल. तेव्हा कल्पना लगेचच अश्विनला म्हणते, तू अर्जुनची खोली तपास. आता हे ऐकून अर्जुनलाच धक्का बसतो. तर सर्वजण आता घाबरलेले असतात. अर्जुन मात्र रागातच आता अश्विन कल्पनाकडे पाहतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.